गोळ्याचा रस्सा बनवण्याकरिता चण्याची डाळ रात्रभर भिजत घातली होती. त्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण चटणी, धनेपूड, गोडा मसाला, अळूची पानं, ओवा, मीठ आणि गूळ घालून हे मी फूड प्रोसेसरमध्ये वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये खाण्याचा सोडा घातल्याने ते हलके होतात, म्हणून खाण्याचा सोडा अर्धा छोटा चमचा आणि कसुरी मेथी घालून गोळे तयार करून घेतलेले आहेत. हे गोळे मी खाऊच्या पानावर ठेवले, तुम्ही कपड्यावर सुद्धा ठेवू शकता. वाटण तयार करण्यासाठी लसूण, आलं, जिरे, खसखस, तीळ, ओला नारळ आणि कोथिंबीर घालून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. माझे जे गोळे तयार केलेले आहेत ते तयार झालेले आहेत वाफवून. ते तळून घ्यायचे आहेत. तळल्याने ते सॉफ्ट क्रिस्पी छान लागतात. तेल घेऊन त्यामध्ये हिंग, मोहरी, कढीपत्ता घालून त्यामध्ये वाटण केलेलं घालून त्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण चटणी, हळद घालून हा मसाला छानसा भाजून पाणी भरपूर घालून गोळे सोडायचे.